मंडळी, आम्ही फोंडाचे रहिवासी आहोत आणि हा जो फोंडा घाट आहे त्या फोंडा घाटामध्ये मुरमाची माती लागते. म्हणजे अगदीच वनस्पतींना पोषक असं वातावरण नाही आहे. तर त्यामुळे ही बाहेरून माती मी आणलेली आहे. मला 2200 रुपये एक टँकर अशी ती माती मला मिळाली. ती मी पूर्ण माझ्या झाडांना घालणार आहे. हे माझं सुंदर घर आहे, नुकतंच रंगवलेलं घर आहे. त्याच्यासमोर तुळशी वृंदावन आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला छान तुळशीचं दर्शन होतं, तुळशी मातेचं दर्शन होतं. या साईडला मी ही जी झाडं आहे त्या झाडाला जी आता माती मिळालेली आहे मला लाल रंगाची, ती मी इथे टाकलेली आहे. इथे हा जो बाजूचा परिसर आहे इथे तुम्ही बघालच की कढीपत्त्याची झाडं मी इथे लावलेली आहेत आणि तुळशी वृंदावन आहे. तुळशीची झाडं आहेत तिथे, खूप झाडं आलेली आहेत. हे जे झाड आहे आता आपल्याला माहीतच आहे, केळीची पानं येतात. गावाला आम्ही गेलो की नक्कीच त्या केळीच्या पानात छान जेवतो, छान वाटतं, बरं वाटतं. हे पेरूचं झाड आहे, त्याला वेल लागलेले आहेत पावसाळ्यातल्या. इथे हे केळीचं झाड लावलेलं आहे. बघूया आता त्यात किती केळी येतात. ही छान इथे माती टाकून ठेवलेली आहे. पाणी साठवायला सुद्धा जागा आहे. आता पावसाची प्रतीक्षा करतो. पाऊस पडला की इथे पाणी साठेल आणि नारळाला खूप पाणी लागतं. त्यामुळे पाणी साठवून इथे नारळाला पाण्याची पूर्ण व्यवस्था करता येईल आपल्याला. हा जो आपल्या इथे फोंड्याला माणसं जरा कमी मिळतात, कामगार. हाच कसालवरनंच आम्ही एक माणूस आणला होता. त्याची बिदागीच 700 रुपये होती, पण ठीक होता. त्याने कामही अतिशय चांगलं केलं. ते चिकूचं झाड आहे, त्याच्या भोवतीसुद्धा माती टाकून त्याला पाणी साठवण्याची छान व्यवस्था केलेली आहे. इकडे खूप ठिकाणी आम्ही अशीच रोपटी लावलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी माती टाकून तिथे चांगलं. आता हे बघा, हे एक झाड आहे, आंब्याचं झाड आहे. सुरुवातीला आम्ही आलो होतो तेव्हा पुष्कळ आंबे लागले होते. त्यानंतर आम्हीही विशेष लक्ष दिलं नव्हतं. आत्ता पुन्हा या 1-2 वर्षात त्याला खत पाणी घालून आम्ही ह्या कलमीची झाडं आहेत माझ्याकडे 5-6, त्याच्यात विशेष मी लक्ष देणार आहे. हे त्यापैकी एक आहे. मोहोर अजून आलेला दिसत नाही आहे, पण ठीक आहे, येण्याची शक्यता आहे. हे माझं चिकूचं झाड एक रोटा लागला त्याला, त्यामुळे ते खराब झालं. ही आता नवीन झाडं मी सगळी लावलेली आहेत. हे कलमाचंही झाड आहे. इथे अननस लावलेलं आहे. एखाद्या वर्षात अननस मिळू शकतो. हे कलमाचं झाड आहे. इथे सुद्धा कलमच लावलेलं आहे. सुंदर कोवळी पानं आलेली आहेत त्याला. एक सुंदर मोठं झाड आहे माझ्याकडे. अतिशय चांगलं झाड आहे. झाडं त्यातनं चांगली येतात. इथे काजूची झाडं लावली आहेत. काजूचं रोपटं आहे, कलम आहे, साधारणतः 5-6 महिन्याचं आहे. ही माझी बॉर्डर आहे. त्यानंतर हे कंपाऊंड आहे. हे कंपाऊंड पाठच्या साईडला होतं आणि इथे एक झाड आहे कलमाचं. इकडे एक काजू लावला आहे. आता हे एक शेगलाचं झाड आहे. थोडं त्याला वाळवी लागली आहे आणि वाळवी लागल्यामुळे ते जरा खराब झालं आहे. बघूया जगतं का.
इथे काही ठिकाणी बांबूची झाडं लावून ठेवलेली आहेत. बांबूला जास्त काय पाणी लागत नाही असं म्हणतात. बघूया आता किती दिवस जगेल ते. हे काजूचं रोपटं आहे, कलम आहे काजूचं, छानच आहे. इथेही झाड लावलेलं आहे. हे एक कलमी आंब्याचं झाड आहे, साधारणतः 7-8 वर्ष झालेली आहेत. हे कलमाचं झाड आहे. या झाडांची व्यवस्था चांगली करावी लागते, पण खत पाणी आणि औषध फवारणी वगैरे करावी लागते. त्याला आता मी थोडा अभ्यास करून आणि वेळात वेळ काढून मी या झाडांची चांगली मशागत करणार आहे, सुस्थितीत आणणार आहे. साधारणतः 1-2 वर्षामध्ये मला छान फळप्राप्ती होईल. थोडीशी वाळवी इथे जास्त आहे आणि त्या वाळवीमुळे झाडाचे जे खोड आहेत ते थोडे खराब होतात. मी पावडर टाकलेली आहे. वाळवीसाठी जे काय औषध लागतात तेही फवारणी करून घेतलेली आहे. खडकाळ जमीन आहे खूपशी. आजूबाजूचा सुंदर परिसर आहे, छान वारा वाहतो आहे आणि ह्या छान वाऱ्यामध्ये मी शूटिंग केलेली आहे. बाजूलाच घरं आहेत बघा, त्यामुळे तशी भीती वाटत नाही. एखादं लांब लांब घरं आहेत तशी घरं नाही आहेत, जवळपास घरंच आहेत. आमच्या हाकेच्या अंतरावर घरं आहेत. ही बोरवेल बसवलेली आहे आणि त्यात पंप बसवून ठेवलेलं आहे. हे चिकूचं झाड आहे. आता इथून आपण इथून एक दुसरा रस्ता आहे पश्चिम साईडने आणि ह्या ठिकाणी मी एक सुंदर झाड लावलेलं आहे बघा, जांभळाचं झाड आहे. इथेही वेल आहे, इथेही तुळस आहे आणि पश्चिम साईडला इथे दरवाजा होता पहिला, तो आता बंद केला. आणि ही बाकीची जास्वंदीची झाडं आहेत. शेजारी चांगले आहेत, आमच्या सांभाळ करतात. त्यातल्या त्यात आम्हाला इतर काही मदत लागली तर तेही मदत करतात. हो, स्टिक आणली आहे ना. इथे चिरे ठेवलेले आहेत आणि आता हे सगळं ह्या पावसाळ्यात मला फळांनी आणि फुलांनी सुजलाम सुफलाम करायचं आहे. बघूया किती यश मिळतं. माझं हे जे चॅनल आहे त्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलात तर आनंद वाटेल. बघा, जर आपल्या सबस्क्राईबमुळे मी याच्याहीपेक्षा चांगली माहिती माझ्याकडे जे व्हिडिओ आहेत ते मी टाकीन, गावातले कोकणातले. पण सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा सर्ग चाल काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे.
झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा. हो फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी र सुटावी आशा. अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला. होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्याचा नव्याने सारगा जाल काळची रे. देवा काळजी रे माझ्या